सुभाषचंद्र बोस यांचा जन्म 23 जानेवारी 1897 रोजी झाला. त्यांचे वडील ओरिसामधील कटकचे एक धनाढ्य वकील होते. त्यांनी सुभाषबाबूंना स्कॉटिश चर्च कॉलेजमध्ये पाठवले. तेथून त्यांनी पदवी घेतली. सुभाषचंद्र बोस 1920 साली ICS परीक्षा उत्तीर्ण झाले, पण इंग्लंडच्या राजसिंहासनाशी एकनिष्ठतेची शपथ घेण्यास सांगितल्याने त्यांनी राजीनामा दिला आणि असहकार चळवळीत प्रवेश केला. सुभाषचंद्र बोस कलकत्ता येथील राष्ट्रीय महाविद्यालयाचे पहिले प्राचार्य होते. 1924 साली चित्तरंजन दास कलकत्त्याचे महापौर बनले, तर मुख्य अधिकारी म्हणजे CEO म्हणून सुभाषचंद्र बोस यांनी काम पाहिले. राजकीय कार्यात भाग घेतल्याबद्दल 1924 साली त्यांना 3 वर्षाची शिक्षा झाली व मंडालेच्या तुरुंगात स्थानबद्ध करून ठेवण्यात आले. 1927-28 पासून सुभाषचंद्र बोस व जवाहरलाल नेहरू हे काँग्रेसमधील तरुण नेतृत्व म्हणून ओळखले जाऊ लागले. 1928 च्या कलकत्ता अधिवेशनात नेहरू अहवालातील अंतर्गत स्वायत्ततेच्या ठरावाचा त्यांनी जोरदार विरोध केला. ते पूर्ण स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते होते. 1938 च्या हरिपुरा काँग्रेसचे ते अध्यक्ष झाले, पण 1939 साली त्यांना काँग्रेसचा त्याग करावा लागला. 1939 च्या त्रिपुरी अधिवेशनात गांधीजींचे समर्थक P. सीतारामय्या यांना हरवून सुभाषचंद्र बोस अध्यक्ष झाले. अध्यक्षपदावरून बोस व काँग्रेस नेतृत्वात मतभेद निर्माण झाले होते. या काळात सर्वसामान्यांची चळवळ तात्काळ उभी करावी असे बोस यांना वाटत होते, तर त्यासाठी अजून योग्य वेळ आली नाही असे काँग्रेसच्या नेतृत्वाचे म्हणणे होते. त्रिपुरी येथील पेचप्रसंग असा होता की गांधींनी काँग्रेस कार्यकारिणी निवडावी असा ठराव त्यांच्या समर्थकांनी मांडला होता, तर गांधींचे म्हणणे होते बोस यांनी ती स्वतः निवडावी. बोस यांनी याला नकार दिला. एकट्याने संघटनेचे नेतृत्व करता येणार नाही हे त्यांना माहीत होते, पण ते बहुमताचे नेतृत्व स्वीकारण्यास तयार नव्हते. त्यांचे म्हणणे होते चळवळीचे पुढील नेतृत्व गांधींनीच करावे, फक्त व्यूहरचना व नीती डाव्या गटाची स्वीकारावी या गोष्टीला गांधी तयार नव्हते. बहुमताचा प्रश्न व झालेल्या वैचारिक कोंडीमुळे सुभाषचंद्र बोस यांनी राजीनामा दिला. यावेळी अध्यक्षपदी राजेंद्र प्रसाद यांची निवड झाली व बोस यांनी मे 1939 मध्ये फॉरवर्ड ब्लॉक पक्षाची स्थापना केली. जुलै 1939 मध्ये काँग्रेसच्या ठरावाच्या विरोधात त्यांनी निषेधाचे आवाहन केले. त्यामुळे काँग्रेस कार्यकारिणीने त्यांच्या विरोधात शिस्तभंगाची कारवाई केली व त्यांना बंगाल प्रदेश काँग्रेसच्या समितीच्या अध्यक्षपदावरून काढले. तसेच काँग्रेसमधील कोणतेही पद धारण करण्यास 3 वर्षे मनाई केली. सप्टेंबर 1939 मध्ये ज्यावेळी दुसरे महायुद्ध सुरू झाले, तेव्हा काँग्रेसने इंग्रजांविरुद्ध आंदोलन सुरू केले. सप्टेंबर 1939 मध्ये ज्यावेळी दुसरे महायुद्ध सुरू झाले, तेव्हा काँग्रेसने इंग्रजांविरुद्ध आंदोलन सुरू करावे असे सुभाषचंद्र बोस यांचे मत होते. त्यांनी जनतेलाही आवाहन केले की ब्रिटिश शासनाच्या युद्धप्रयत्नात कुठल्याही प्रकारची मदत करू नये. या सरकारविरोधी मतांमुळे त्यांना जुलै 1940 मध्ये तुरुंगात ठेवले. या अन्यायकारक अटकेविरोधी त्यांनी उपोषण सुरू केले. डिसेंबर 1940 मध्ये त्यांना त्यांच्या घरातच नजरकैदेत ठेवले. यावेळी ते अशा मतास येऊन पोचले की भारताच्या स्वातंत्र्यासाठी व्यापक सशस्त्र उठावाची गरज आहे. त्यासाठी भारताबाहेर जाऊन प्रयत्न करणे गरजेचे आहे. जानेवारी 1941 मध्ये वेषांतर करून स्वतःची सुटका करून घेतली व पेशावर मार्गे काबूल, अफगाणिस्तान येथे गेले. नंतर रशियाची राजधानी मॉस्को येथे गेले व तेथून बर्लिन, जर्मनी येथे 3 एप्रिल 1941 ला गेले. यावेळी त्यांना रशियन राजदूतापेक्षा इटालियन राजदूताची मदत झाली. बर्लिन रेडिओवरून त्यांनी भारतीयांना इंग्रजांविरुद्ध हल्ल्याचे आवाहन केले. 1941 साली जर्मनीतील भारतीयांच्या मदतीने त्यांनी फ्री इंडिया सेंटर स्थापन केले. त्यांच्या अनेक शाखा काढल्या. रोम व पॅरिसमध्येही फ्री इंडिया सेंटरच्या शाखा होत्या.
भारतीय सैन्य उभारण्यास जर्मनी अनुकूल होता, पण भारतीय स्वातंत्र्याची घोषणा करण्यास हिटलर उत्सुक नव्हता. सुरुवातीला जर्मनीच्या यू-बोटीतून व नंतर जपानी पाणबुडीतून प्रवास करून जून 1943 मध्ये नेताजी जपानला पोचले. तेथे काही भारतीय एकत्र झाले होते. इंग्रज हरल्यावर त्यांना सिंगापूर व मलेशिया सोडून गेले होते आणि जे युद्धकैदी म्हणून जपानच्या हाती सापडले होते त्यांना घेऊन रासबिहारी बोस यांनी आझाद हिंद सेनेची स्थापना केली होती. मलेशियात स्थायिक झालेल्या भारतीयांनी सुभाषबाबूंना पूर्ण नैतिक व आर्थिक समर्थन दिले. जपानने सुद्धा लष्करी मदतीचे आश्वासन दिले. मार्च 1942 रोजी टोकियो येथे परिषद भरली. यात भारताच्या स्वातंत्र्याला मदत करण्यासाठी पूर्वेकडील देशात राहणाऱ्या भारतीयांनी सहभाग घेतला. यातील निर्णयानुसार आझाद हिंद सेना हे सैन्यदल व इंडियन इंडिपेंडन्स लीग हे नागरी संघटन स्थापण्याचा निर्णय झाला. अमरसिंग व प्रीतमसिंग हे इंडियन इंडिपेंडन्स लीगशी संबंधित होते. बँकॉक येथे दुसरी परिषद भरली. यावेळी अध्यक्ष रासबिहारी बोस होते. या ठिकाणी इंडियन इंडिपेंडन्स लीगची स्थापना झाली. भारताची स्वातंत्र्यप्राप्ती हे लीगचे उद्दिष्ट होते. या परिषदेने सुभाषचंद्र बोस यांना इंडिपेंडन्स लीगचे नेतृत्व करण्यासाठी पूर्व आशियात येण्याचे आमंत्रण दिले. 1 सप्टेंबर 1942 रोजी रासबिहारी बोस व कॅप्टन मनमोहनसिंग यांनी आझाद हिंद सेनेची स्थापना केली. इंडियन इंडिपेंडन्स लीगने आझाद हिंद सेनेला माणसे, पैसा व इतर साहित्य पुरवण्याची जबाबदारी स्वीकारली. या सेनेच्या कार्यपद्धतीवरून रासबिहारी व कॅप्टन मनमोहनसिंग यांच्यात मतभेद निर्माण झाले. तसेच जपानी सेना अधिकारी आझाद हिंद सेनेचे स्वतंत्र अस्तित्व न मानता आपल्या सैन्याचा एक भाग म्हणून वागणूक देत असत. ही परिस्थिती सुभाषबाबू बदलू शकतील म्हणून त्यांना रासबिहारी व मनमोहनसिंग यांच्या वतीने जपानमध्ये येण्याचे निमंत्रण पाठवण्यात आले. 2 ऑक्टोबर 1943 रोजी गांधीजींची 75वी होती. ते आगाखान पॅलेसमध्ये बंद होते. सुभाषबाबू यावेळी सिंगापूरला होते. सेनेसह हा दिवस त्यांनी मोठ्या धडाक्याने साजरा केला. गांधींना त्यांनी प्रथमच राष्ट्रपिता म्हणून संबोधले. जून 1943 मध्ये सुभाषचंद्र बोस जपानमध्ये पोचले. तेथे त्यांनी पंतप्रधान तेजो यांची भेट घेतली. जुलै 1943 मध्ये ते सिंगापूरला गेले आणि 4 जुलै 1943 रोजी आझाद हिंद सेना व इंडियन इंडिपेंडन्स लीग यांचे नेतृत्व त्यांनी स्वीकारले. त्यानंतर त्यांना नेताजी या नावाने ओळखले जाऊ लागले. त्यांच्या सेनेतील पथकाचे नाव गांधी, नेहरू, झाशीची राणी पथक असे होते. राणी झाशी रेजिमेंटला माओमोला युद्ध आघाडीवर जाण्याची संधी मिळाली होती. शाहनवाज खान हे सुभाष ब्रिगेडचे कमांडर होते. मेजर प्रकाश आझाद ब्रिगेडचे प्रमुख होते, तर नेहरू ब्रिगेडचे प्रमुख मोहम्मद झमान किमयानी हे होते. 21 ऑक्टोबर 1943 रोजी स्वतंत्र भारताच्या हंगामी सरकारच्या स्थापनेची घोषणा सिंगापूरच्या कॅथे सभागृहात करण्यात आली. या सरकारला जपान, जर्मनी व इटली या देशांची लगेच मान्यता मिळाली. या हंगामी सरकारने इंग्लंड व अमेरिकेविरुद्ध युद्धाची घोषणा केली. 21 ऑक्टोबर 1943 रोजी स्वतंत्र भारताच्या हंगामी सरकारच्या स्थापनेची घोषणा सिंगापूरच्या कॅथे सभागृहात करण्यात आली. या सरकारला जपान, जर्मनी व इटली या देशांची लगेच मान्यता मिळाली. या हंगामी सरकारने इंग्लंड व अमेरिकेविरुद्ध युद्धाची घोषणा केली. जपानी सैन्याच्या मदतीने अंदमान व निकोबार जिंकून त्यांचे नामकरण शहीद व स्वराज्य असे करण्यात आले. भारतामधील माओडोक व कोहिमा जिंकले. शेवटी फॉर्मोसा, तैवान मधील तैपेइ
येथून मांचुरियातील डेरेनकडे जाताना 18 ऑगस्ट 1945 रोजी विमान अपघातात